Hello students, we are studying here the cell and molecular biology, paper second of TY BSc Botany. आतापर्यंत आपण सेल काय असते किंवा सेलचे ऑर्गनेल्स कोणते कोणते असतात, फंक्शन्स अँड स्ट्रक्चर ऑफ सेल ऑर्गनेल्स या सर्व गोष्टी पाहिल्यात. आता आपल्याला बेसिक डिफरन्स बिटवीन यूकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल हे आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की नेमका यूकॅरियोटिक सेल काय असते आणि प्रोकॅरियोटिक सेल काय असते. As we know, the cells are the basic unit of living organism, and the theory state that all living things are made up by one or more cells. The cells are the basic units of structure and function of living things. All the cells come from the other cells. आता आपण पहिली या दोन कॅटेगरी ज्या आहेत, एक यूकॅरियोटिक सेल आणि दुसरी प्रोकॅरियोटिक सेल, त्या दोन कॅटेगरीच्या सेल्समध्ये एक सिंपल गोष्ट आपण बघूयात की यूकॅरियोटिक सेल नेमकं काय असते. सेल दॅट हॅव मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स, ज्याला मेम्ब्रेनमध्ये सगळे ऑर्गनेल्स बाउंड्स असतात, त्या सेलला यूकॅरियोटिक सेल असं म्हणतात. म्हणजे ज्याला एक बाउंड्री असते आणि त्याच्या आतमध्ये सगळे ऑर्गनेल्स असतात, त्याला यूकॅरियोटिक सेल म्हणतात. आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय असतं, दॅट सेल दॅट डू नॉट हॅव मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स, ते विखुरलेले असतात, त्याला असे मेम्ब्रेनचं असे बाउंड्री नसते ऑर्गनेल्सला, त्या सेल्सला प्रोकॅरियोटिक सेल असं म्हणतात. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सच ॲज बॅक्टेरिया अँड आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ते प्रोकॅरियोटिक सेलचे उदाहरण आहेत. मग आता यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिकमधलं बेसिक डिफरन्स आहे मेम्ब्रेन बाउंडिंग. जर मेम्ब्रेनच्या आतमध्ये बाउंड असतील तर ती सेल यूकॅरियोटिक सेल असेल, आणि जर त्याला मेम्ब्रेन बाउंडेड असे ऑर्गॅनल्स नसतील तर ती सेल ही प्रोकॅरियोटिक सेल असते. आता सेल टाईप्समध्ये आपण यूकॅरियोटिक सेल्स बघूया. सेल दॅट कंटेन ऑर्गनेल्स विच आर हेल्ड टुगेदर बाय मेम्ब्रेन, की जे ऑर्गनेल्स एका फिक्स त्याच्या पोझिशन असते आणि त्या पोझिशनला ते जे सगळे ऑर्गनेल्स असतात ते एका मेम्ब्रेनच्या आतमध्ये असतात. एक्झाम्पल इन्क्लूड प्लांट्स अँड ॲनिमल सेल. आपण ज्या प्लांट सेल बघतो, ॲनिमल सेल्स बघतो, त्या जनरली ज्या असतात त्या मेम्ब्रेन बाउंडेड अशा सेल्स असतात, म्हणून त्या सेल्सला यूकॅरियोटिक सेल असं म्हणतात. त्याचे वेगवेगळे पार्ट्स आपण बघितले आधी. ऑर्गनेल्स जे असतात ते आपल्याला समोर दिसत आहे. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लियस, गोल्गी कॉम्प्लेक्स, न्यूक्लिओलस, मायटोकॉन्ड्रिया, then lysosomes, chromosomes. These all are the cytoplasmic constituent bounded in the cell membrane. Eukaryotic cellचं स्ट्रक्चर आपण बघूयात. द प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन, द फ्लेक्झिबल बाउंड्री ऑफ सेल सेपरेट्स अ सेल फ्रॉम इट्स सराउंडिंग. ती जी सेल मेम्ब्रेन असते तिचं फंक्शनच हे असतं की सगळ्या ऑर्गनेल्सला बाउंड करून ठेवणं आणि तिच्या एन्व्हायरमेंटपेक्षा तिला बाजूला ठेवणं. आता हे पुन्हा तेच आपल्याला आतले कॉन्स्टिट्युएंट दिसत आहेत. प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन्स जे असतात ह्याचं फंक्शनिंग काय असतं. इट अलोज न्यूट्रियन्स टू एंटर द सेल अँड वेस्ट टू बी रिमूव्ड. म्हणजे बाहेरचे कंटेंट आतमध्ये घेणं आणि आतले कंटेंट बाहेर जाऊ देणं, ह्या गोष्टीचं जे कंट्रोलिंग असतं ते कंट्रोलिंग सेल मेम्ब्रेन करत असते. आता बाहेरच्या गोष्टी आतमध्ये कोणत्या घेतल्या जातात आणि बाहेर कोणत्या टाकल्या जातात की ज्या सेलला पाहिजे आहेत, ज्याला आपण न्यूट्रिएंट्स म्हणतो, त्या आतमध्ये घेण्याचं काम कोण करतं तर सेल मेम्ब्रेन करतं. आणि सेलच्या आतमध्ये ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होतात त्या ॲक्टिव्हिटीजचं जे वेस्ट मटेरियल असतं ते वेस्ट मटेरियल बाहेर टाकणंसुद्धा गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन टेक्स इन अँड कार्बन डायऑक्साईड टेक्स आउट. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला सुद्धा आपण सेल मेम्ब्रेनच्या थ्रूच बाहेर जाईल आणि सेल मेम्ब्रेनच्या थ्रूच आतमध्ये येईल. दिस इज रेफर टू ॲज सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन्स मीन काही ठराविक गोष्टींनाच ते परमिट करेल आतमध्ये यायला, म्हणजे कुठलीही गोष्ट सेलच्या आतमध्ये येऊ नाही शकत, त्याला सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणतात. कीपिंग अ हेल्दी बॅलन्स ऑफ न्यूट्रियंट्स अँड वॉटर विथ इन द सेल इज कॉल्ड होमिओस्टॅटिस. हे होमिओस्टेसिस म्हणजे काय
तर ह्या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स ठेवणं त्याला आपण होमिओस्टेसिस असं म्हणतो. ओव्हरव्ह्यू ऑफ ऑर्गनेल्स. आता न्यूक्लियसचं फंक्शन काय, क्रोमॅटिनचं फंक्शन काय, हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं. न्यूक्लियस काय, द लार्जेस्ट ऑर्गनेल इन द सेल, मी त्याला आपण सेंट्रल कंट्रोलिंग युनिट असं म्हणतो. सेलचं सेंट्रल कंट्रोलिंग जे युनिट आहे ते आहे न्यूक्लियस. इट कंटेन क्रोमॅटिन्स, DNA, जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑन स्टँड्स कॉल्ड क्रोमोझोम, कंट्रोल सेंटर ऑफ द सेल, मेटाबॉलिझम अँड रिप्रोडक्शन. म्हणजे काय, जनरली जे जेनेटिक ॲक्टिव्हिटीज कॅरी करायचं काम करतं, जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करायचं काम करतं, ते बेसिकली न्यूक्लियस थ्रू केलं जातं. देन क्रोमॅटिन्स काय असतात, डायरेक्शन्स ऑन हाऊ टू मेक प्रोटीन्स. प्रोटीन्स कसे तयार होतील, कोणत्या टाईप्सचे तयार होतील. आपण आता जर आणखी डीपमध्ये गेलं तर मग प्रोटीन्सचे टाईप्स कोणते, प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी प्रोटीन्स असतात. हाऊ द प्रोटीन्स आर बिल्ड, द डिफरंट अमायनो ॲसिड्स आर combined together and form proteins, just like this. Then nucleolus found inside the nucleus. Ribosomes are made here. इथं काय तयार होतात, रायबोझोम्स तयार होतात आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये जो असतो त्याला न्यूक्लिओलस असं म्हणतात. आता जनरली विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन न्यूक्लियस आणि न्यूक्लिओलसमध्ये होतं. न्यूक्लियस हा सेलच्या आतमधला इम्पॉर्टंट कंपोनंट आहे आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस असतो जो रायबोझोम तयार करायच्या कामात मदत करतो. देन रायबोझोम म्हणजे नेमकं काय, मेक प्रोटीन्स. त्याचं फंक्शन काय आहे, इट मेक्स प्रोटीन्स मेड अप ऑफ RNAs अँड प्रोटीन्स थ्रू ऑफ ॲज फॅक्टरीज. म्हणजे काय, जनरली रायबोझोम्स हे प्रोटीन बिल्डिंगचं किंवा प्रोटीन प्रोडक्शनचं काम करतात. सायटोप्लाझम काय असतो, द क्लिअर जेल लाईक फ्लुइड. मी आधीच्या लेक्चरमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्याच आहेत. फ्लुइड इनसाइड द सेल विच सस्पेंड्स ऑल ऑर्गनेल्स. हे एक जेलसारखं, कलरलेस जेलसारखं सेमी लिक्विड असतं, फ्लुइड असतं आणि त्या फ्लुइडच्या आतमध्ये हे सगळे कंपोनंट्स आपल्याला दिसतात. देन एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा एक सेल ऑर्गनेल आहे. ते एक्सटेन्सिव्ह नेटवर्क ऑफ द मेम्ब्रेन, एक विथ रायबोझोम्स असतात आणि दुसरं स्मूथ, एक रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असते आणि दुसरं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम विथ नो व्हिजिबल रायबोझोम्स. एकामध्ये रायबोझोम्स असतात आणि दुसरं असतात की ज्याच्यामध्ये व्हिजिबल रायबोझोम्स नसतात. गोल्गी ॲपरेटस सॉर्ट्स प्रोटीन्स मेड बाय द रायबोझोम्स अँड सेंड देम टू नीडेड प्लेस इन द सेल. ते काय करतात, प्रोटीन्सचं शॉर्टिंग करतं. म्हणजे प्रोटीन्स जे रायबोझोममध्ये तयार झालेले आहेत त्या रायबोझोम तयार झालेल्या प्रोटीन्सचं शॉर्टिंग करून ते प्रोटीन्स योग्य त्या ठिकाणी पाठवायचं काम हे गोल्गी ॲपरेटस करत असतं. आता हे जे सिंगल आपण ऑर्गनेल्स बघतोय ना, तर परीक्षेत आपल्याला व्हॉट इज रायबोझोम, स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ रायबोझोम, व्हॉट इज द फंक्शन ऑफ सायटोप्लाझम, फंक्शन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, असे प्रश्न वन लाईन क्वेश्चनमध्ये येऊ शकतात. हे लायसोझोम्स काय असतात, ऑर्गनेल दॅट आर फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाईम्स टू रिमूव्ह वेस्ट अँड इनव्हेंडिंग बॅक्टेरिया. आता लायझोझोमचं फंक्शन काय आहे की ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्स फॉर्म करतात आणि त्या डायजेस्टिव्ह एन्झाईममध्ये जनरली डायजेशनचं काम केलं जातं आणि वेस्ट मटेरियल जे असतं ते टाकलं जातं. देन मायटोकॉन्ड्रिया काय, द पॉवर हाऊस ऑफ सेल. हे आपल्याला माहिती आहे की तिथं ATP जनरेशनचं काम केलं जातं. रिलीज एनर्जी ऑफ द सेल, इट कन्व्हर्ट द एनर्जी स्टोर्ड इन ग्लुकोज इन टू ATP फॉर द सेल. ATP मीन्स ॲडेनाईन ट्रायफॉस्फेट. These ATPs are used as a fuel for the living cells. Then vacuoles काय असतात, fluid filled organelles enclosed by a membrane, store material such as food, sugar, water and waste product. हे तुम्ही आधीच्या लेक्चरला पण रेफर करून बघू शकतात, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. देन युकॅरियोटिक प्लांट सेलचं फंक्शनिंग काय, ते कसं काम करते. प्लांट सेल आर ऑल्सो युकॅरियोटिक सेल, but plant cell contains some organelles that are not found in animal cell. आता ॲनिमल सेलमध्ये पण युकॅरियोटिक सेल्स असतात आणि प्लांट सेलमध्ये पण युकॅरियोटिक सेल असतात. पण प्लांट सेलमध्ये जे युकॅरियोटिक सेल असते त्याच्यामध्ये काही ऑर्गनेल्स असे आहेत की जे प्लांट सेलमध्ये, ॲनिमल सेलमध्ये नसतात. आता ते पण आपण बघूया, ते आपण त्या की कोणते ऑर्गनेल्स असतात की ते ॲनिमल सेलमध्ये नसतात. जनरली आपण इथं फिगर जी बघतो आहे त्याच्यामध्ये काय, सेल वॉल, सायटोप्लाझम,
सेल मेम्ब्रेन, वॅक्युअल, सेंट्रोझोम्स, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लियस, न्यूक्लिओलस. तर हे सगळे ऑर्गनेल्स आपल्याला या स्लाईडमध्ये दिसत आहेत. मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी बॉडीज. द प्लांट सेल ऑर्गनेल्स कोणते कोणते आहेत? सेल वॉल, क्लोरोप्लास्ट, क्लोरोफिल, प्लास्टिड्स. आता प्लांटचं बेसिक डिफरन्स ॲनिमलपासून काय आहे की प्लांट्स आर ऑटोट्राफ्स. व्हाय द प्लांट्स आर ऑटोट्राफ्स? बिकॉज प्लांट्स मेक देअर ओन फूड. हाऊ प्लांट्स मेक देअर ओन फूड? Because the photosynthesis takes place in plant. Where the photosynthesis takes place? In chloroplast. How the photosynthesis takes place? The chlorophyll plays a very important role in photosynthesis. So the क्लोरोफिल्स जे असतात ते प्लांटमध्ये असल्यामुळे प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस असतं आणि म्हणून ते ऑटोट्रॉपिक्स असतात. म्हणजे काय? ॲनिमल सेलमध्ये क्लोरोफिल नसतात पण ते प्लांट सेल्समध्ये असतात आणि त्या क्लोरोफिलचं फंक्शन काय आहे की फोटोसिंथेसिस करणं. फोटोसिंथेसिस करणं म्हणजे फूड तयार करणं, ग्लुकोज तयार करणं. सनलाईट इज कन्वर्ट इन टू द एनर्जी, इन टू द शुगर. त्या गोष्टीला आपण फोटोसिंथेसिस ही द बेसिक तुम्ही 10वी-12वीला पण शिकला असाल. देन प्लास्टिड, ऑर्गनेल्स दॅट स्टोअर थिंग्स सच ॲज फूड इन द प्लांट सेल. प्लांट सेलमध्ये जे फूड स्टोअर करायचं काम करतात ते प्लास्टिड्स असतात. देन क्रिएट अ 3-part poster comparing and contrasting the structure organelles of each cell, prokaryotic cell, animals and plant cell. Identify the shape of each cell. Identify the structure and function of cell organelles. Point out difference between organelle in the plant cell and the animal cell. इथं आपण त्या गोष्टी बघू शकतो. ॲनिमल सेल आणि प्लांट सेलचं आपण इथं कंपॅरिझन बघू शकतो की ही एक ॲनिमल सेल आहे वरती, तिच्या साईडला प्लांट सेल आहे आणि नंतर बॅक्टेरियल सेल आहे. तर काही जे सेल ऑर्गॅनिल्स आहेत ते कॉमन आहेत. न्यूक्लियस, क्रोमोझोम्स, गोल्गी कॉम्प्लेक्स जे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल ह्या दोन्हींमध्ये असतात. तर व्हॅक्युअल, क्लोरोप्लास्ट हे जे कंपोनंट्स आहेत हे कंपोनंट्स आपल्याला व्हॅक्युअल्स दोन्ही ठिकाणी असतात पण प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट हा ॲडिशनल असतो. या तिन्ही सेलचं आपण इथं पुन्हा कंपॅरिझन बघू शकतो की 3 सेलमध्ये युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल याच्यातला पण डिफरन्स आपण बघू शकतो. बॅक्टेरियल सेलमध्ये जे सेल ऑर्गनेल्स आहेत ते मेम्ब्रेन बाउंडेड नाहीत आणि इतर सेलमध्ये मात्र ते मेम्ब्रेन बाउंडेड सेल्स आहेत. आता हा ॲनिमल सेलचा सेक्शन आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी बघू शकतो. सेंट्रोझोम, सायटोप्लाझम, रायबोझोम, गोल्गी बॉडी, मायटोकॉन्ड्रिया एक्सेट्रा. हा प्लांट सेलचा पार्ट आहे. यू शुड टेक स्क्रीनशॉट अँड देन स्टडी द डिटेल थिंग्स. तर अशा पद्धतीने आपण ह्या दोन्ही गोष्टी बेसिकली याच्यामध्ये पाहू शकतो.